संतांची कृपा सांगतो तुम्हाला. उरलेलं रामायण पण गावबाले काही येत होतं का? गावबा का करत होता तिथं? रोज का करत होता? का करत होता? कोणचे केलं होता? का करत होता? रोज साधू संतांच्या भजनासाठी चटई टाकायचा आणि चटई काढायचा. याच्या व्यतिरिक्त गावबाले काय येत होतं? काय येत होतं? काहीच नव्हतं. पण महाराज नाथ बाबाने डोक्यावरती हात ठेवला गावबाच्या, तर ठेविला मस्त मस्तकावरती महाराज हात ठेवला. हात ठेविला मस्तकी. महाराज जसा हात ठेवला गावबाचं जीवन बदललं. महाराज गावबाने उर्वरित रामायणात महाराजाचं लिहिलं. म्हणजे साधू संत काय करू शकते महाराज? साधू संतांचं काय? साधू संतांना सहज जर बोललं तर साधू संतांचा उपदेश आपल्याला प्राप्त होते. सहज बोलणे इथं उपदेश करुणी सायास माय बाप. तर भगवान परमात्म्याने आपल्याला हात दिले, पाय दिले, मुख दिलं, तर या मुखाबाटे भगवंताचं नामस्मरण. मुखी रामना पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा. नाथ बाबा म्हणतात मला हा नित्यनेम आवडते आणि हा माझा नित्यनेम शेवटापर्यंत मला न्यायचा आहे. हाची माझा नेम सिद्धीने विठोबा रखू. संपलं ना कीर्तन. जा. तुम्हाला माहित आहे विठोबा रखमाई झाल्यावर कीर्तन संपत नाही. तुम्ही वाट पाहत असाल महाराज काही कमरीत असेला सोडते. माया सोडा. माझ्याकडे जागराची सेवा आहे. मी रातभर घासू शकतो. हो रातभर बोलू शकतो. आपली कॅपॅसिटी आहे तेवढी. नाही तर काही काही भजनी मंडळ रात्रभर भजन करते. रात्रभर. तुम्हाला झोपा लागते लेको होऊन देवाला झोपा नाही लागत का? हा रातभर एकच गौडन म्हणते 2 किलो गुड खाते. मी उलिसाच खाल्ला नाही तर मला हे म्हातारे रातभर एकच गौडन घोटते. एकच 2 किलो गुड खाऊन टाकते. घरचा पिसवून जाते. करणा का पण लवकर काय आऊ आऊ लावू राहते. रातभर भजन करायची पद्धत असते काय? रातभर भजन. भजन झालं 12 वाजेपर्यंत. तुम्हाला झोपा लागते. देव झोपत नसते काय? जा बरं पंढरपुरामध्ये 12 वाजता देवाची शेजारती होते. देवाला झोप नाही लागत. जसं तुम्हाला सकाळी उठून कामाला जायला लागते, देवाला गावात चक्र मारा लागते. देव बी घरोघरी जाऊन पाहते कोण कुठं गेला रे, कोणाच्या घरी कायची भाजी शिजू. महाराज पायी तीर्थयात्रा, मुखे राम नाम हाची माझा नेम सिद्धीने. नाथ बाबा म्हणतात मला हे सिद्धत्वाला पोहोचायचं आहे. माझी शेवटपर्यंत एकच इच्छा आहे. शेवटपर्यंत कोणती इच्छा आहे? की माझ्या मुखावाट दुसरं कुठलं नाव यावं नाही आणि माझं जे मन आहे हे फक्त भगवंताच्या चरणाशी राहावं. विठ्ठल. 5 मिनिटामध्ये कीर्तन सेवा उरकवतो. कारण तुम्हाला माहित आहे सकाळपासून इंजन गाडी चालू आहे. आता इंजन गाडी तुम्ही बसत असाल रात्रभर तर मी करायला तयार आहे. पण पुढे ही बहुती करणे आहे महाराज. आयोजक मंडळी आहे.
लहान लहान मुलाचा कार्यक्रम आहे. लहान लहान मुलाच्या हातानं चुकी झाली तर आपलं लेकरू म्हणून सर्वांना काय करायचं, कोण्या ना कोण्या गोष्टीमध्ये कमी जास्त होते समजून घ्यायचं. या कमिटीवाले आहे यांना जरा सहकार्य करायचं. कारण महाराज पैसे दिल्यानं काम होत नसते, लक्षात असू द्या. पैसा कोणी देते? 10 रुपयाची वर्गणी देते आणि घरातले 100 जण जेवायला येते. सप्ताह महाराज सप्त्याला वर्गणी द्यायची. तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं दान केलं पाहिजे. जाते व दान करा, जाते पंढरपुरा न्या मज देतवरी. महाराज इथं बसल्यापैकी कोणाकोणाची वर्गणी राहिली हात वरत करा बरं. जाधव साहेब पहा बरं बुक लिस्ट मध्ये एवढ्याचं नाव आहे का? तर एकाने हात वरत केलं. लावा बरं लिस्ट. सगळ्यांनाच दिली? हो तर म्हणा, नसन दिली तर हो म्हणते. 27 लिस्ट लावता, प्रत्येकाचं नाव लिहून घेता काय महाराज? लहान लहान पोराचा कार्यक्रम आहे, त्यांना सपोर्ट करणारी काही मोठी मंडळी आहे. पण एक गोष्ट जाता जाता सांगतो, ऐकून घ्या. झाली संपली माझी वेळ. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या नाही, शिदोऱ्या परवा आणू आपण. लहान लेकराचा कार्यक्रम आहे. मी इथून हेच म्हणतो, इथून या देवबुडी मातेचा कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा हा मांडव त्या तिथपर्यंत पोहोचू. मोठी मोठी यात्रा तुमच्या गावामध्ये भरू, मोठे मोठे साधू महात्मे तुमच्या गावात येऊ. या गावाची शोभा वाढण्याकरिता तुम्हा गावकऱ्याला या लोकांना सहकार्य करावं लागेल. विठ्ठल महाराज मी आज पहिल्यांदा पाहतो. गेल्या वर्षी आपल्या इथं कीर्तन नव्हते, या वर्षी कीर्तन आहे. रोज आपल्याला नवीन काही ऐकायला भेटतं, रोज आपल्याला नवीन काही श्रवण करायला भेटतं, रोज आपल्याला पाहायला भेटतं कोणता महाराज कसा नसते. रोज एका महाराजाचं दर्शन होते. खांदेकरी अष्टधरीत हेच राहते, फक्त मड बदलते. महाराज जीवनामध्ये आले तर जीवनामध्ये धर्म कार्य करा, सतकार्य करा. ऐका, लेकराला चांगले संस्कार द्या. आता रोज रोज मी सांगत नाही, लेकराला चांगले संस्कार द्या. लेकराला आपल्या लेकराला धर्मनीती शिकवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर कमसे कम चालण्याचा प्रयत्न शिकवा, आदर्श शिकवा लेकराला, जेणेकरून आपला धर्म डुबणार नाही. नाथ बाबांनी म्हटलं, नाथ बाबा काही दुसरं तिसरं काही वर्णन करत नाही. अनेक मागणे नाही नाही देवा. नाथ बाबा म्हणतात आम्हाला दुसरी अपेक्षा नाहीये तुमच्याकडून देवा, आम्ही तुम्हाला